आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। दिल्ली संभाजीनगरला जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अदानींचं खासगी विमान वापरलं। विमान वापरल्याचे पैसेही दिले नाहीत। मोहित कंबोज यांचे ठाकरेंवर आरोप। जळगावमध्ये रेल्वे उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान नाराजी नाट्य। कार्यक्रम पत्रिकेमध्ये मंत्री गिरीश महाजनांचं नाव नसल्यानं नाराजी नाट्याची जोरदार चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लुटलाय क्रिकेटचा आनंद। मुंबईच्या टिळकनगर परिसरात मुलांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्र्यांनी क्रिकेट ते खेळलेले आहेत। हातात बॅट घेत शिंदेंनी क्रिकेटच्या मैदानात देखील फटकेबाजी केली। मनसेची राज ठाकरेंच्या अध्यक्षतेत उद्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी बैठक। वांद्रे येथील MIG क्लबमध्ये उद्या सकाळी 11 वाजता बैठक असेल। गोंदिया विधानसभा शिवसेना उद्धव ठाकरे गट लढणार। याआधी गोंदियामध्ये दोनदा शिवसेनेचा आमदार होता। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। ठाण्यातला माझ्यावरचा गाडी हल्ला अपघात सांगितला जातोय। पीडित प्रिया सिंहचा आरोप। आरोपीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची पीडितेची मागणी। अंबादास दानवेंनी ठाण्यातल्या मारहाण प्रकरणी पीडित प्रिया सिंगची घेतली भेट। आरोपींकडून पीडित तरुणीवर दबाव टाकला जातोय, दानवेंचा आरोप। नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा। दुर्घटनास्थळाची फडणवीसांकडून पाहणी। सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बडगुजर यांच्या निवासस्थानी चौकशी सुरू आहे। सरकारला पोलीस ठाण्यात बडगुजरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे।